Hello students, welcome to my next lecture on prepositions. For the second internal examination, we have a topic on prepositions. There will be questions on prepositions and hence I am sending you this video lecture. Prepositions are not new to you. You have studied prepositions since your school days. So prepositions are nothing but words like in, at, on, which, about, above, into, etc. These prepositions join two phrases or they show some direction or they are used in various ways in English sentences. In Marathi also we have prepositions. मी त्याच्याकडे जातो. कडे हे मराठीतले एक प्रकारे प्रेपोजिशनच आहे. तर प्रेपोजिशन्स आज आपण थोडक्यात शिकणार आहोत. नाव let us briefly see what are prepositions. On the screen you see a brief explanation of prepositions. Prepositions are words that we use before nouns or pronouns to show their relationship with other words in a sentence. So basically try to understand or remember that prepositions come before nouns. Nouns म्हणजे काय तर नेम ऑफ अ प्लेस थिंग ऑर ॲनिमल त्याला म्हणायचं नाऊन. नाऊनच्या आधी प्रेपोजिशन्स येतात नाऊनच्या किंवा प्रोनाऊनच्या आधी. राईट. जसं की एक्झाम्पल पहा. आय एम सिटिंग ऑन अ चेअर. ऑन इज अ प्रेपोजिशन. आय एम वॉकिंग टू हर. मी तिच्याकडे चाललेलो आहे. मी खुर्चीवर बसलेलो आहे. हे मराठीतले कडे वर जे शब्द आहेत ते प्रेपोजिशन्स आहेत. इंग्लिशमध्ये ते ऑन टू हे वर्ड्स म्हणजे प्रेपोजिशन्स. दीज आर प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन डिरेक्शन अँड टाईम. तर बेसिकली प्रेपोजिशनचं फंक्शन काय असतं तर लोकेशन दाखवणे, दिशा दाखवणे, डिरेक्शन दाखवणे किंवा टाईम दाखवणे, वेळ दाखवणे. नेक्स्ट स्लाइड बघा. फॉर एक्झाम्पल, he smiled at Anju. Now in this sentence, smile is a verb. Smile is a verb. Anju is noun. Suppose if there is no preposition, if there is no at, the sentence will be he smiled Anju. But the sentence is incorrect, grammatically incorrect. He smiled Anju हे sentence grammatically incorrect आहे. पण he smiled at Anju म्हणजे अंजूकडं पाहून तो त्याने स्मितहास्य केलं असा त्याचा अर्थ होतोय. ॲट जर लिहिलं नाही त्या सेंटेन्समध्ये, ॲट हे प्रेपोजिशन जर वापरलं नाही तर वाक्य पूर्ण होत नाही, वाक्याला हवा तो अर्थ मिळत नाही. मी असंही म्हणू शकतो ही स्माइल्ड विथ अंजू. विथ हे सुद्धा प्रेपोजिशन आहे. तो त्याने अंजू बरोबर स्मितहास्य केलं म्हणजे दोघंही स्मितहास्य करत होते असा त्याचा अर्थ आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये ही स्माइल्ड ॲट अंजू म्हणजे त्याने स्मितहास्य केलं, अंजूकडं पाहून त्याने स्मितहास्य केलं असा त्याचा अर्थ होतोय. तर प्रेपोजिशन्समुळं वाक्यांना वेगवेगळा अर्थ प्राप्त होतोय हे याच्यावरून दिसून येतं. सेकंड एक्झाम्पल बघा. प्रेमा केप्ट द पेन ऑन द टेबल. आता इथं काय दाखवत आहे, ऑनचा उपयोग कशासाठी केला जातोय की कुठं ठेवलं, प्रेमाने पेन कुठं ठेवलं हे दाखवण्यासाठी ऑन या प्रेपोजिशनचा उपयोग होतोय. आता ऑन हे कशाच्या आधी आलेलं आहे, द टेबल याच्या आधी आलेलं आहे. द टेबल काय आहे तर नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेज खाली लिहिलंय पहा. अंजू हे काय आहे, नाऊन आहे. तर नाऊन किंवा नाऊन फ्रेजच्या आधी, नाऊन फ्रेज काय म्हणायचं द टेबलमध्ये, तर टेबल हे नाऊन आहे आणि टेबलच्या आधी अजून एक शब्द आलाय की जो आर्टिकल आहे. तर ऑन द टेबल. सो नाऊन फ्रेज किंवा नाऊनच्या आधी प्रेपोजिशन्स येतात. नाऊन नंतर किंवा नाऊन फ्रेज नंतर प्रेपोजिशन्स येत नाहीत. तसंच प्रोनाऊन नंतर सुद्धा प्रोनाऊनच्या आधी सुद्धा प्रेपोजिशन्स येतात. जसं की
दे वेर गुड टू हर. ते तिच्याशी चांगलं वागत होते. ते तिच्याबरोबर चांगली वर्तणूक करत होते, असा त्याचा अर्थ आहे. मीना इज फॉन्ड ऑफ रीडिंग. आता रीडिंग हे वर्ब नाहीये. रीडिंग हे एक प्रकारे नाऊन किंवा जेरंड म्हणून वापरलंय. मीना इज फॉन्ड ऑफ रीडिंग म्हणजे मीनाला वाचनाची आवड आहे. कशाची आवड आहे हे दाखवण्यासाठी ऑफ हे प्रोनाउन वापरलंय. सॉरी, हे प्रेपोजिशन ऑफ हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. तर प्रेपोजिशनमुळं लक्षात ठेवा मित्रांनो की वाक्याला एक वेगळा अर्थ आपल्याला देता येतो. त्या प्रेपोजिशनमुळं वाक्याला तो अर्थ मिळत नाही. Though a preposition is usually placed before the noun it governs, it can also appear sometimes in other positions. तर आत्ताच आपण काय नियम पाहिला की प्रेपोजिशन हे नाऊनच्या, नाऊन फ्रेजच्या, प्रोनाऊनच्या किंवा जेरंडच्या आधी येतं, पण काही वेळेला ते इतर ठिकाणी सुद्धा येऊ शकतं. त्याचे काही आपण एक्सेप्शन्स अपवाद पाहूया. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट सेंटेन्स पहा. डॉक्टर सिद्दीकी इज द पर्सन आय स्पोक टू. आता टू हे प्रेपोजिशन आहे आणि इट हॅज कम ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. डॉक्टर सिद्दीकी या व्यक्तीबरोबर मी बोललो, असा वाक्याचा अर्थ आहे. किंवा व्हॉट इज द डॉक्युमेंटरी ऑन. ही डॉक्युमेंटरी कशावरती आहे. तर अशा क्वचित प्रसंगी प्रेपोजिशन्स कम ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. किंवा लास्ट सेंटेन्स बघा. गीता नीडेड समथिंग टू वाईप द प्लेट्स विथ. गीताला प्लेट पुसण्यासाठी काहीतरी हवं आहे. टू वाईप द प्लेट्स विथ. बट जनरली इन इंग्लिश prepositions do not come at the end of the sentence. But in such cases, or rarely in such sentences, prepositions occur at the end of the sentences. Here on this list you can see some important prepositions in English. All these prepositions consist of one word only. हे जे प्रेपोजिशन स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, या प्रेपोजिशनमध्ये फक्त एकच शब्द आहे. नेक्स्ट स्लाइडवर आपल्याला काही प्रेपोजिशनच्या फ्रेजेस दिसतील. जसं की पहा, या स्क्रीनवर काय दिसते तुम्हाला, तर कॉम्प्लेक्स और फ्रेज प्रेपोजिशन्स कन्सिस्ट ऑफ 2 or more वर्ड्स. तर आता इथं जे दिसत आहेत, अलॉंग विथ, अवे फ्रॉम, बिकॉज ऑफ, ड्यू टू, एक्सेप्ट फॉर, टुगेदर विथ, एटसेट्रा, हे सगळे प्रेपोजिशन्स काय आहेत, प्रेपोजिशन फ्रेज आहे. म्हणजे इथं तुम्हाला 2 वर्ड्स दिसतील. आधीच्या स्लाइडमध्ये जे प्रेपोजिशन्स आपण पाहिले त्याच्यामध्ये फक्त एकच वर्ड होता. आता हे 2 वर्ड्स किंवा 2 प्रेपोजिशन्स असलेले प्रेपोजिशन्स आहेत. म्हणजे ह्या 2 शब्दांचं मिळून ॲक्च्युली एकच प्रेपोजिशन बनलेलं आहे. म्हणून त्यांना काय म्हटलंय, फ्रेज प्रेपोजिशन्स किंवा त्यांना कॉम्प्लेक्स प्रेपोजिशन सुद्धा म्हणतात. त्यांचे अर्थ माहिती आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल, अलॉंग विथ म्हणजे बरोबर, सोबतीने. अवे फ्रॉम म्हणजे च्यापासून दूर. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे. ड्यू टू म्हणजे सुद्धा च्यामुळे. एक्सेप्ट फॉर म्हणजे च्या व्यतिरिक्त. असे ह्याचे अर्थ आहेत. There are other words that look like adjectives or adverbs but they are used as prepositions. These includes, आता हे words actually preposition म्हणून काम करतात, पण ते ॲडजेक्टिव्ह किंवा व्हर्ब सारखे दिसतात. तर हे प्रेपोजिशन्स तुम्ही फक्त वाचून घ्या. आता बघा, लास्ट 2 लाईन्स पहा. Prepositions can have different functions. Thus, they indicate time, place, purpose, direction, movement, means or instrumentality. Means म्हणजे कशामुळं, म्हणजे प्रेपोजिशनचा काय उपयोग आहे हे आपल्याला या लास्ट 2 लाईन्समध्ये सांगितलेलं आहे. प्रेपोजिशनचा उपयोग काय, तर प्रेपोजिशन्स काय इंडिकेट करतात, काय दर्शवतात, तर टाईम वेळ, जागा, प्लेस म्हणजे जागा, पर्पज म्हणजे उद्देश, डिरेक्शन म्हणजे दिशा, मूव्हमेंट
म्हणजे हालचाल आणि मीन्स म्हणजे कारण. एखादी गोष्ट घडण्यामागचं कारण. या बाबी प्रेपोजिशन्स दाखवतात किंवा एक्सप्लेन करतात. फॉर एक्झाम्पल बघा, या स्लाइडवर आपल्याला काही सेंटेन्सेस दिसत आहेत. जसं की फर्स्ट बघा, सुधा सिट्स बिटवीन सरोज अँड उस्मान. आता यातलं प्रेपोजिशन कोणतं आहे? बिटवीन हे प्रेपोजिशन आहे. ते काय दाखवत आहे? पोझिशन. म्हणजे सुधा कुठं बसते? तर सरोज आणि उस्मान या दोघांच्या मध्ये. शाळेमध्ये सपोज 3 विद्यार्थी आहेत, सुधा, सरोज, उस्मान. अँड वेअर डज सुधा सिट? सुधा सिट्स बिटवीन सरोज अँड उस्मान. सो हिअर बिटवीन इज अ preposition which shows position of the person. Then second बघा, विजय वेंट फ्रॉम कोची टू कोट्टायम. आता याच्यामध्ये प्रेपोजिशन काय आहे? फ्रॉम आणि टू. विजय कुठून कुठं गेला हे दाखवायचंय. कोचीपासून कोट्टायमपर्यंत गेला हे दाखवण्यासाठी फ्रॉम आणि टू हे 2 प्रेपोजिशन्स वापरलेले आहेत. ते काय दाखवतात? मूव्हमेंट, हालचाल आणि दिशा, कुठून कुठपर्यंत. तसंच नेक्स्ट बघा, फादर रिटर्न ॲट 6 o'clock. याच्यामध्ये प्रेपोजिशन कोणतं आहे? ॲट. फादर किती वाजता आले? ॲट 6 o'clock. 6 वाजता ते परतले. टाईम काय टाईम कशामुळे दाखवला गेलेला आहे? तर ॲटमुळं. द रोड हॅज बीन ब्लॉक्ड बिकॉज ऑफ. आता इथं बघा, कॉम्प्लेक्स प्रेपोजिशन तुम्हाला दिसेल. बिकॉज ऑफ 2 शब्दांचं मिळून एक प्रेपोजिशन आहे. सो द रोड हॅज बीन ब्लॉक्ड बिकॉज ऑफ द वेडिंग प्रोसेशन. तर वाक्याचा अर्थ वाचल्यावर आपल्याला सहज समजतोय, कळतोय की रोड कशामुळे ब्लॉक झाला होता? बिकॉज ऑफ. कशामुळे? च्यामुळे. कशामुळे? तर बिकॉज ऑफ वेडिंग प्रोसेशन. लग्न समारंभामुळं रस्ता ब्लॉक झाला होता. तर इथं या बिकॉज ऑफ या प्रेपोजिशन फ्रेजचा उपयोग काय करण्यासाठी वापरलाय? रिझनिंग देण्यासाठी. नेक्स्ट पहा, वी वेंट टू द मार्केट फॉर व्हेजिटेबल्स. इथं टू हे सुद्धा प्रेपोजिशन आहे आणि फॉर हे सुद्धा प्रेपोजिशन आहे. फॉर कशासाठी वापरले? तर पर्पज दाखवण्यासाठी. जया कट द लेमन विथ ए नाईफ. विथ हे प्रेपोजिशन आहे. विथचं फंक्शन काय आहे? तर इन्स्ट्रुमेंट. कशाच्या साह्याने जयाने लेमन कापला हे सांगण्यासाठी विथचा वापर केलेला आहे. लेट्स गो टू मुंबई बाय बस. बाय काय दाखवतोय? तर मीन्स. कशाच्या साह्याने? इन स्पाइट ऑफ, कॉम्प्लेक्स फ्रेज आहे बघा. इन स्पाइट ऑफ द हीट द चिल्ड्रेन आर प्लेइंग आउटडोअर्स. हीट असल्या कारणाने चिल्ड्रेन काय करतायत? दे आर प्लेइंग आउटडोअर्स. म्हणजे इथं इन स्पाइट ऑफ काय दाखवतोय? कन्सेशन. द बर्ड लुक्स लाईक कोयल. बर्ड ही कोयल म्हणजे कोकिळ पक्षीसारखी दिसते. कंपॅरिझन. तर किंवा लीला डज ऑल हर वर्क विथ ग्रेट केअर. लीला काम कसं करते? तर विथ ग्रेट केअर, खूप काळजीपूर्वक. विथ काय दाखवतोय? तर मॅनर. दे गॉट वॉटर फ्रॉम द रिव्हर. फ्रॉम काय दाखवतोय? तर सोर्स. कुठून त्यांना पाणी मिळालं हे फ्रॉममुळं कळालं. तर फ्रॉम सोर्स दाखवतोय. तर प्रेपोजिशन्सचे उपयोग वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या गोष्टी दर्शविण्यासाठी प्रेपोजिशन्सचा वापर केला जातो. प्रेपोजिशन्स आपण अनेकदा वाक्यांमध्ये वापरतो आणि नकळत आपल्याला त्याचं मिनिंगही माहिती असतं, कशासाठी वापरलेलं आहे ते. ओके, आता आपण क्विकली एक्सरसाइज करू हा आणि मग थांबू. खूप छोटा आणि साधा सोपा एक्सरसाइज आहे. यातलेच काही सेंटेन्सेस तुम्हाला परीक्षेला आता सेकंड इंटरनल एक्झामिनेशनला येतील. तर बघा, पहिलं वाक्य, द बॅग इज डॅश द टॉप ऑफ रॅक डॅश द कबर्ड. इथला द स्मॉल हवाय. एकच सेंटेन्स आहे हे. तर
वाक्याचा अर्थ बघा. द बॅग इज डॅश द टॉप ऑफ रॅक डॅश द कबर्ड. म्हणजे बॅग कुठं आहे तर टॉप ऑफ द रॅक, रॅकच्या वरच्या बाजूला बॅग ठेवलेली आहे आणि ते रॅक कुठं आहे तर कबर्डच्या जवळ, म्हणजे कपाटाच्या जवळ. आता काही ठिकाणी वन वर्ड प्रेपोजिशन्स तुम्हाला वापरायचे आहेत आणि जिथं गरजेचे आहेत तिथं टू वर्ड्स प्रेपोजिशन्स वापरायचे. म्हणजे वन वर्ड आणि टू वर्ड प्रेपोजिशन्स कोणते तर हे लक्षात ठेवा. हे आहेत वन वर्ड प्रेपोजिशन. यातलं कोणतं प्रेपोजिशन तिथं सूट होतंय हे पहा, किंवा यातलं प्रेपोजिशन. काही ठिकाणी वन वर्ड प्रेपोजिशन वापरावे लागणार आहेत, काही ठिकाणी कॉम्प्लेक्स प्रेपोजिशन्स किंवा टू वर्ड्स प्रेपोजिशन वापरावे लागणार आहेत. तर पहिलं वाक्य पहा. द बॅग इज डॅश द टॉप ऑफ रॅक डॅश द कबर्ड. इथं प्रेपोजिशन कोणतं योग्य आहे? द बॅग इज ऑन द टॉप ऑफ द रॅक इन द कबर्ड. बॅग कुठं आहे? रॅकच्या वरच्या बाजूला, अगदी वरच्या बाजूला टॉप वरती आहे. इन द कबर्ड, कबर्ड मधल्या रॅक मध्ये बॅग वरच्या बाजूला आहे. नेक्स्ट पहा. दे आर सॉरी डॅश हॅव्हिंग डिस्टर्ब्ड यू. त्यांनी तुला डिस्टर्ब केल्यामुळं त्यांना वाईट वाटत आहे, तर ते दुःखी झालेले आहेत. सो दे आर सॉरी फॉर having disturbed you. In the second sentence, the correct preposition is for. They are sorry for having disturbed you. ते अतिशय दुःखी झालेत. का दुःखी झालेत? का म्हणजे फॉर. फॉर तुला डिस्टर्ब केल्यामुळे त्यांना वाईट वाटतंय. The woman dash the car is my neighbor. The woman in the car is my neighbor. इथं टी स्मॉल हवा आहे, इथं सुद्धा एच स्मॉल हवा आहे. तर त्या कारमध्ये बसलेली वुमन इन द कार इज माय नेबर. त्या गाडीत बसलेली स्त्री माझी शेजारीण आहे. किंवा नेक्स्ट पहा. डिड यू सी द आर्टिकल डॅश द ॲप्लिकेशन डॅश बायोटेक्नॉलॉजी. क्वेश्चनरी सेंटेन्स आहे. आन्सर त्याचा असा आहे. डिड यू सी द आर्टिकल ऑन, आर्टिकल म्हणजे लेख, ऑन द ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी ही एक शास्त्र शाखा आहे. तर बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स म्हणजे उपयोग, याच्याबद्दलचं आर्टिकल किंवा याच्यावरचा लेख तू वाचला आहेस का, पाहिला आहेस का, असा या वाक्याचा अर्थ आहे. Shikha spent a day dash her aunt dash 12 Begumpet dash Hyderabad. Shikha spent a day with her aunt at 12 Begumpet in Hyderabad. म्हणजे शिखानी, मुलीचं नाव आहे शिखा, शिखा या मुलीने किंवा स्त्रीने एक दिवस कोणाबरोबर घालवला? स्पेंडचा पास्ट टेन्स आहे स्पेंट. एक दिवस तिने आपल्या आत्याबरोबर किंवा मावशीबरोबर घालवला, की जी मावशी कुठं राहते? 12 बेगमपेट या ठिकाणी. आणि हे 12 बेगमपेट कुठं आहे तर हैदराबादमध्ये. म्हणजे कुठं आहे तर इन हैदराबाद. कुठे ऑन्ट राहते तर ॲट 12 बेगमपेट. आणि कुणाबरोबर? विथ. तर हे तीन वेगवेगळे प्रेपोजिशन्स तीन वेगवेगळ्या गोष्टी दर्शवितात. देन द बेबी स्लेप्ट पीसफुली डॅश द टेलिफोन रँग. बेबी लहान बाळ, मूल. ते लहान बाळ शांतपणे झोपी गेलं होतं जोपर्यंत टेलिफोनची रिंग वाजली नाही तोपर्यंत. रिंगचा पास्ट टेन्स आहे रँग, स्लीपचा पास्ट टेन्स आहे स्लेप्ट. पीसफुली म्हणजे शांतपणे. तर द बेबी स्लेप्ट पीसफुली डॅश द टेलिफोन रँग. टेलिफोनच्या आवाजाने बाळ उठलं पण तोपर्यंत ते शांत झोपी गेलं होतं किंवा शांत झोपलेलं होतं. तोपर्यंतला इंग्लिशमध्ये कोणतं प्रेपोजिशन वापरतात तर अंटील. सो द बेबी स्लेप्ट
पीसफुली अंटिल द टेलिफोन रँग. असा या वाक्याचा अर्थ आहे. अंटिल हे करेक्ट प्रेपोजिशन आहे. नेक्स्ट पहा. डॅश द बंद पीपल वेंट आउट टू वर्क. बंद असून सुद्धा, बंद पुकारलेला असून सुद्धा लोक कामावर गेले. कोणतं प्रेपोजिशन आहे तर कॉम्प्लेक्स प्रेपोजिशन आहे किंवा प्रेपोजिशन फ्रेज वापरायची. कोणते? इन स्पाइट ऑफ म्हणजे इन स्पाइट ऑफ म्हणजे च्या व्यतिरिक्त असाही अर्थ होतो. इथं अर्थ काय आहे? बंद होता तरी, जरी बंद असला तरी, जरी बंद पुकारलेला असला तरी लोक कामावर गेले. तर जरी आणि तरी हे जे आहे ते इथं इन स्पाइट ऑफनी दाखवलेलं आहे. इन स्पाइट ऑफ द बंद पीपल वेंट आउट टू वर्क. नेक्स्ट. द बिल्डिंग इज डिक्लेअर्ड डॅश pigeons and the building is deserted. I am sorry, not declared. Deserted म्हणजे सोडून जाणे. The building is deserted dash pigeons and mice. The building is deserted by pigeons and mice. म्हणजे ही बिल्डिंग कोणी सोडलेली आहे किंवा या बिल्डिंग मध्ये कोण राहत नाही आता? पिजन्स आणि माईस राहत नाहीत. लास्ट. हिज क्लायंट्स आर हॅपी डॅश मनीज वर्क. मनी व्यक्तीचं नाव आहे. तिचे क्लायंट्स मनीच्या वर्कवर खुश आहेत, हॅपी आहेत. प्रेपोजिशन कोणतं करेक्ट आहे? विथ. सो हिज क्लायंट्स आर हॅपी विथ मनीज वर्क हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर ही सेंटेन्सेस पुन्हा पहा. यातलीच सेंटेन्सेस एक्झामिनेशनमध्ये येणार आहेत. प्रेपोजिशन्सचा टॉपिक अतिशय सोपा आहे. प्रेपोजिशन्स यापूर्वी तुम्ही अनेकदा शिकलेले आहात. तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीने प्रेपोजिशन्स तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड आय होप यू हॅव अंडरस्टूड द टॉपिक. आय स्टॉप हिअर. Hope this video was useful for you. Thank you for watching the video.